तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आज एका अशा पर्सनची एनर्जी डाउनलोड झाली आहे की ती व्यक्ती तुमच्याविषयी खूप जास्त विचार करते। मे बी ती तुमच्याशी बोलत नसेल बट ती 24 आवर्स तुमच्याच बाबतीत विचार करते अँड खूप जास्त तुमच्याबद्दल आदर आहे त्यांना अँड तुम्हाला एक वेगळ्या स्थानावरती ती व्यक्ती पाहते। तुम्ही एक वेगळे व्यक्ती आहात, तसंच तुमच्याविषयी खूप जास्त आदर आहे त्या व्यक्तीच्या मनात। तसेच काहीतरी फिलिंग्सही आहेत बट त्यांनी शेअर केलेल्या नाहीयेत। तर अशा व्यक्तीच्या बाबतीतली एनर्जी आपल्याला आज पीक झालेली आहे। तसेच जे काही निगेटिव्हिटी आहे तुमच्या आजूबाजूला तर ती नक्कीच दूर होताना दिसून येत आहे। तसेच एक पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये एक बिग चेंजेस दिसून येत आहे। तर आपण आज पाहूया डिव्हाइन आपल्याला काय मेसेज देत आहे, तसेच युनिव्हर्स आपल्याला काय सांगू इच्छित आहे, तसेच ते जे पर्सन आहेत त्यांना तुमच्याविषयी नेमकं काय वाटतंय किंवा त्यांची काय तुमच्याविषयी भावना आहे किंवा त्यांना काय बोलायचं आहे तुम्हाला, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर असे कोणी पर्सन जर तुम्हाला तुमच्या चेहरा जर डोळ्यासमोर येत असेल तर नक्कीच त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा, त्यांचं नाव 3 वेळेस घ्या। तर आपण बघूया त्यांच्या मनामध्ये नेमकं तुमच्याविषयी काय सुरू आहे। तसेच जी ही निगेटिव्हिटी होती ती कधीपर्यंत दूर होणार आहे, तसेच कुठले नवीन पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये येणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर जे कोणी व्हिडिओवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करू। तर आज सकाळी मी जेव्हा किचनमध्ये होते त्यावेळेस मला एक डिव्हाइनने एक संदेश दिला, तर तो पाहून मी खूप जास्त खुश झाले बिकॉज आजची जी ही रीडिंग होती त्यामुळेच हे सर्व मला हे जी एनर्जी आहे ती पीक झाली। सो हे जे होतं ते एक मला एक पोटॅटो मिळाला जो की आपल्याला दिसून येतोय लवच्या आकाराचा आहे। सो मी खूप जास्त हॅपी झाले। सो टुडेची एनर्जी होती ही लव एनर्जी अँड खूप जास्त मी डिव्हाइनला थँकफुल राहिले आज बिकॉज हे जे बटाट्याचा आकार आहे आपल्याला दिसून येते खूप जास्त एका हार्ट सारखा आहे। सो सर्वांचे जे हार्ट आहे ते आनंदाने फुलफिल व्हावेत अँड सगळ्यांच्या जीवनामध्ये एक सुख समृद्धी अँड त्यांचं ट्रू लव यावं। नक्कीच यासाठीच मला हे मिळालंय। तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुमचं ट्रू लव येत आहे, तर तुम्हाला नक्कीच ते क्लेम करायचं आहे। सो थँक्यू सो मच। तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर पाहूया आपण सुरुवातीला त्यांची एनर्जी काय आहे तुमच्याबद्दल, त्यांचे काय विचार आहेत, तसेच सध्या कुठल्या बाबतीत ते विचार करत आहेत। तुमच्या पर्सनची एनर्जी आपण आज चेक करणार आहोत, जे की त्यांनी तुमच्याशी कुठल्याही भावना आतापर्यंत शेअर केलेल्या नाहीयेत बट मनातल्या मनात खूप जास्त तुमच्याविषयी ते बोलत असतात, स्वतःशीच एक प्रकारचा संवाद ते साधत असतात। तसेच तुमच्याविषयी खूप जास्त आदराचं स्थान आहे, एका हाय लेवलवरती ते तुम्हाला ठेवतात। तर अशा व्यक्तीची एनर्जी आपल्याला पीक झालेली आहे। मे बी ते तुमचे डिव्हाइन काउंटर पार्ट असू शकतात, आपण चेक करूया। तर आपल्याला दिसून येतंय की हे कुठल्या तरी जर्नीचं कार्ड आहे। तर डेफिनेटली हे जे काही पर्सन आहे तुमचे ते डिव्हाइन काउंटर पार्ट आहे तुमचे। एक तुम्ही त्यांच्यासोबत कुठल्या तरी जर्नीमध्ये आहात, नक्कीच असू शकतं तुमची सोलमेट जर्नी असेल किंवा ट्विन फ्लेम जर्नीचं सुद्धा हे कन्फर्मेशन आहे। डेफिनेटली ते तुमच्याविषयी खूप जास्त विचार करतात, एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे तुमच्याविषयी, एक खूप चांगलं तुम्हाला ते समजतात। मे बी हे जर मेल असतील तर ते तुम्हाला देवीचा दर्जा देतात, तर जर कुणी फिमेल असतील तर ते तुम्हाला देवाचा दर्जा देतात। इथपर्यंत त्यांचं तुमची ती वर्शिप करतात जवळपास अँड तुमच्याविषयी खूप जास्त त्यांना आदर आहे, खूप जास्त एक डिव्हाइन लव आहे, खूप एक कनेक्शन फील करतात ते। असू शकतं की हे दिस इज नॉट फिजिकल बट इट्स अ सोल लेवल कनेक्शन ते फील करतात तुमच्या बाबतीत। खूप जास्त त्यांना तुमच्याविषयी एक आत्मिक बंध त्यांना जाणवतो
अँड डेफिनेटली हे एक तुमचे डिवाइन काउंटर पार्टच आहेत, जे की तुमच्यापासून सध्या असू शकतं दूर आहेत. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे. बहुतेक खूप दिवस झाले असतील तुम्ही त्यांच्याशी काही बोलणं सुद्धा झालेलं नसेल. बट बोलणं जरी झालेलं नसेल तरी सुद्धा एकही दिवस असा जात नाही त्यांचा की त्यांनी तुमची आठवण काढली नाही किंवा तुम्ही त्यांची आठवण काढली नाही. मे बी असू शकतं 24/7 तुमच्या मनामध्ये त्यांचा विचार चालू असतो. सकाळी उठलात तरी सकाळचा उठल्यापासूनचा जो दिवस तुमचा सुरू होतो तो त्यांच्या विचाराने सुरू होतो. येथे हे कन्फर्मेशन आहे की ते तुमचे डिवाइन काउंटर पार्ट आहेत. आणि जर ज्यांचं मॅरेज झालेलं आहे त्यांचे जे पार्टनर आहेत सध्या त्यांचे लाईफ पार्टनर आहेत असू शकतं ते सुद्धा एका ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत दोघं. अँड ज्यांच्याशी तुमचं मॅरेज झालंय मे तर नक्कीच ते तुमचे ट्विन फ्लेम पार्टनर आहेत. तर आपण बघितलं पेज ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आलेलं आहे. तर नक्कीच ते तुम्हाला सोशल मीडिया थ्रू तुम्हाला चेक करतात अँड तुमचे अपडेट्स घेत असतात की तुमच्या जीवनामध्ये काय चालू आहे, किंवा त्यांचे जे म्युच्युअल फ्रेंड्स आहेत त्यांच्या थ्रू ते तुमच्या बाबतीत नक्कीच काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन घेत असतील. अँड दिसून येतंय की काहीतरी तुमच्याकडे एक ट्रॅव्हलिंग दिसून येत आहे. तुमच्याकडे ते येऊ शकतात किंवा तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता, अशा प्रकारची ही एनर्जी आहे. तर 5 ऑफ कप्सचं कार्ड आलेलं आहे. तर असू शकतं ही तुमची एनर्जी आहे किंवा ही त्यांचीही एनर्जी असू शकते. बिकॉज ही जी निगेटिव्हिटी तुमच्या आजूबाजूला पसरलेली आहे ती निगेटिव्हिटी नक्कीच दूर होणार आहे. तर या बाबतीत युनिव्हर्स तुम्हाला गाईड करत आहे. असू शकतं खूप जास्त दिवसांपासून बोलणं न झाल्यामुळं किंवा काही कॉन्टॅक्ट नसल्यामुळं तुम्हाला वाटत असेल कदाचित दिस रिलेशन इज नॉट रिअल अँड हे एक्झिस्ट करत नाही असं तुम्हाला वाटत असेल. बट येथे तुम्हाला युनिव्हर्स गाईड करत आहे की तुम्हाला निगेटिव्हिटी जी आहे तुमच्या आजूबाजूची ती दूर केली जाणार आहे. तुमचे अँसेस्टर जरी तुम्हाला दिसत नसतील, तुमचे स्पिरिट गाईड्स, एंजल्स, तुमचे आर्क एंजल्स मायकल किंवा आणखीन तुमचे कुठले एंजल्स असतील ते तुम्हाला दिसत नसले तरी सुद्धा त्यांचं पूर्ण लक्ष आहे तुमच्या ह्या डिवाइन कनेक्शनवर. बिकॉज दिस कनेक्शन इज नॉट नॉर्मल अँड म्हणजे नॉर्मल ऑर्डिनरी कनेक्शन नाही आहे. ह्याला गाईड करतात, ते प्रोटेक्ट करतात एंजल्स आपले. आपल्याला माहीत नसलं तरी सुद्धा एक युनिव्हर्स तुम्हाला मिळवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत आहे. अँड येत्या काही दिवसामध्ये जी निगेटिव्हिटी आहे तुमच्यामधील ती नक्कीच दूर केली जाणार आहे. सो त्या बाबतीत तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याचं कारण नाहीये. तर असू शकतं ही व्यक्ती जी आहे जिच्या बाबतीत तुम्ही सध्या विचार करत आहात ती खूप जास्त मेहनती आहे. अँड आताचे जे तुमचं रिलेशन आहे त्या बाबतीत सुद्धा खूप जास्त ते म्हणजे विचार करतात की कशा प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचता येईल किंवा त्यांच्या ज्या भावना आहेत त्या कशा प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील या बाबतीत ते विचार करताना दिसून येत आहे. ते एक असे लॉयल पर्सन आहेत की कधीही त्यांनी कुणाला दुखावलं नसेल, खूप जास्त बोलत नसतील, असू शकतं इंट्रोव्हर्टेड असतील अँड त्यांना त्यांच्या फिलिंग्स शेअर करता येत नसतील. बट फिलिंग्स जरी शेअर करता येत नसतील तरी सुद्धा जे कुणासोबतही त्यांनी हे असं रिलेशनशिप फील केलं नसेल असं तुमच्या बाबतीत त्यांना वाटत आहे. बिकॉज हे एक आत्मिक कनेक्शन आहे, एक सोल लेवलचं कनेक्शन आहे. तर नक्कीच हे कुठलंही असं कनेक्शन नाहीये की तुम्ही 2 दिवस बोललात किंवा नंतर एकमेकांना विसरून गेलात, अशा प्रकारची ही एनर्जी नाहीये. मे बी सध्या तुमचा नो कॉन्टॅक्ट जरी असला तरी सुद्धा ते तुमच्याशी कुठल्या ना कुठल्या एनर्जेटिक लेवलवरती कनेक्टेड आहेत. तर एस ऑफ वॉन्ड्सचं पण कार्ड आलेलं आहे. तर नक्कीच ह्या नात्याकडे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुमचे एन्सेस्टर, स्पिरिट गाईड्स तसेच डिवाइन युनिव्हर्स तुमच्या ह्या नात्याकडे लक्ष देऊन आहे. बिकॉज काही दिवसानंतर तुमची जी ही एनर्जी आहे ती खूप जास्त हाय होणार आहे अँड तुम्ही मदर अर्थला सर्व करण्यासाठी रेडी होणार आहात. मे बी तुम्ही तुमच्या सोल पर्पजवरती पुढेही जात असाल, काहीतरी तुम्हाला सापडलंही असेल. बट तुमचे जे डिवाइन काउंटर पार्ट आहे त्या बाबतीत त्यांना अजून एवढं नॉलेज नाहीये. सो हळूहळू ते अवेकन होतील अँड त्यांनाही कळेल की त्यांचं
ह्या जीवनामध्ये येण्याचं काहीतरी एक उद्देश आहे. अँड हे जे तुमचं कनेक्शन आहे ते एक स्पिरिच्युअल लेवलचं कनेक्शन आहे. सो इथे कुठेही एक निगेटिव्हिटी जी आहे तुमच्या नात्यामध्ये राहणार नाहीये. तर एक पॉझिटिव्ह रीतीने हे नातं पुढे जाताना दिसून येत आहे. द वर्ल्डचंही कार्ड आलेलं आहे. तर यावरून एवढंच आपल्याला समजतं की जे तुमची ही जी जर्नी आहे ती नक्कीच कंप्लीट होणार आहे. अँड तुमचं युनियनही होणार आहे. बिकॉज द वर्ल्डचं कार्ड आलेलं आहे. अँड द वर्ल्डचं कार्ड आपल्याला सांगतं की तुमचं युनियन जे आहे ते जवळ आलेलं आहे. तुम्ही जर तुमच्या डिव्हाइन काउंटर पार्टला अजूनपर्यंत जर भेटलेले नसाल तर नक्कीच येत्या काळामध्ये तुम्ही त्यांना भेटणार आहात. किंवा ज्यांची भेट झाली आहे बट त्यांना अजून रिकॉग्नाइज नाही झालेलं तर त्यांना आता एकमेकांविषयी माहिती मिळणार आहे. तसेच ज्यांना माहिती आहे आणि त्यांनी वर्क केलेलं आहे तर त्यांचे रियुनियनचे पण चान्सेस येथे दिसून येत आहे. सो जी निगेटिव्हिटी होती तुमच्या आजूबाजूला पसरलेली तर ती दूर होणार आहे. आणि जे कार्मिक रिलेशनशिप होते ते पण दूर होणार आहेत. तर असू शकतं की तुम्ही हळूहळू तुमचे जे कार्मिक्स आहेत त्यांच्यापासून दूर जात आहात. अँड हे दूर जाणं हेच कन्फर्म करतं की तुम्ही तुमच्या ट्विन फ्लेमला तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करत आहात. अँड एक रियुनियनचे पण चान्सेस येथे दिसून येत आहे. सो हे तुम्ही स्वतःहून नाही करत आहात जर तर हे होत आहे. परमेश्वर ह्या गोष्टी घडवून आणत आहे. सो यासाठी तुम्हाला थँकफुल राहायचं आहे. अँड येथे क्लेम करण्याची सुद्धा गरज आहे. येस, डेफिनेटली द फूलचं कार्ड आलंय. सो न्यू बिगिनिंग. मी सांगितलं आता त्याप्रमाणेच एक न्यू बिगिनिंग होताना दिसून येत आहे तुमच्या नात्यासंदर्भात. जे मागील काही गोष्टी झाल्या, जे काही झाले असतील वादविवाद किंवा जे काही संघर्ष घडले तुमच्या जीवनामध्ये ते कुठेतरी आता थांबून एक नवीन नात्याची तुम्ही सुरुवात करणार आहात. मागील ज्या गोष्टी होत्या त्या आता येथे रिझॉल्व्ह झालेल्या दिसून येत आहे. सो रियुनियनचे चान्सेस येथे डेफिनेटली आहेत. सो तुम्हाला जी काही निगेटिव्हिटी जाणवत होती एवढ्या दिवस ती आता चेंज होताना दिसून येत आहे. तुमचे एन्सेस्टर, तुमचे स्पिरिट गाईड्स, तुमचे एंजल्स तुम्हाला ह्या नात्यामध्ये अजून पुढे घेऊन जाणार आहेत. बिकॉज मदर अर्थसाठी हे खूप गरजेचं आहे. तुमची एनर्जी जी आहे ती मदर अर्थला हवी आहे. सो तुम्ही जे काही कार्य करता यू आर नॉट ऑर्डिनरी पर्सन. आणि जेवढे जेवढे इथे कलेक्टिव्स आहेत माझ्यासोबत ते सर्व जे आताचा हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना कुठलंही असं मानून घेण्याची गरज नाही की हा एक योगायोग आहे. हा कुठलाही योगायोग नाही. हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता मला, त्यामुळे मला येथे डिवाइननी गाईड केलेला आहे. तर नक्कीच आतापर्यंत जे वर्क केलं तुम्ही त्याचा तुमच्याकडे अनुभव आहे. एक इनोसंट व्यक्ती आहात तुम्ही अँड एक निष्पाप व्यक्ती आहात. आपल्याला माहिती आहे परमेश्वर त्यांनाच शक्ती प्रदान करतो जे साप मनाचे असतात. अँड तुम्ही आणि तुमचे जे डिवाइन काउंटर पार्ट आहे ते नक्कीच खूप जास्त उनका दिल साफ है और आपका भी दिल साफ है. सो नक्कीच तुम्हाला मिळवण्यासाठी येथे युनिव्हर्स सुद्धा प्रयत्न करत आहे. तर जे कार्मिक रिलेशनशिप होते तुमच्या जीवनामधील त्यांना आता डिवाइन दूर करत आहे. आपल्याला दिसून येत आहे की मागील काही काळामध्ये खूप जास्त वादविवाद झाले, तुमच्या कार्मिकशी तुमची खूप जास्त लढाई झाली. बट आता कुठेतरी अशी एनर्जी जाणवत आहे की तुमचे कार्मिक आता हळूहळू ह्या गोष्टी समजून घेत आहेत की दिस इज नॉट अ ऑर्डिनरी कनेक्शन. अँड त्यांनीही ऍक्सेप्ट केलेलं आहे. तेही हळूहळू आता स्पिरिच्युअलिटीकडे जात आहेत, समजून घेत आहेत की हे नातं काय आहे किंवा ही जर्नी काय आहे किंवा जे पास्ट लाईफ रिलेशनशिप असतात ते काय असतात हे हळूहळू कार्मिकला समजून येत आहे. अँड तेही थोडं थोडं आता पुढे जात आहेत. असू शकतं त्यांनाही त्यांचा डिवाइन काउंटर पार्ट नक्कीच येत्या काही काळामध्ये मिळणार आहे. सो हे खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस आहेत की कार्मिक हळूहळू तुमच्या जीवनामधून जात आहे. त्यांना त्यांचा कर्मा मिळत आहे. सो आतापर्यंत जे काही वर्षभर तुम्ही कार्य केलं त्याचा नक्कीच हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्यावरती अँड एक निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या कार्मिक्सवरती पडलेला आपल्याला दिसून येत आहे.
आपल्याला माहिती मागील काही काळामध्ये जर आपण काही वादविवाद केले तर नक्कीच आपल्याला दोषी धरलं जात होतं. बट आता जसं जसं तुम्ही तुमच्या ह्या कनेक्शनमध्ये आले आहात तर त्यावरून त्यानंतर हळूहळू अशी प्रगती तुमच्यामध्ये होताना दिसून येत आहे की बरोबर तुमच्या थ्रू तुमच्या कार्मिक्सला धडा मिळतो अँड तो खूप गरजेचा असतो. आणि त्याच्यामध्ये येथे तुम्हाला कुठेही ग्राह्य धरलं जात नाही. बिकॉज काही लोक जे होते ते सतत तुमच्यावरती अशा प्रकारचं बर्डन टाकण्याचा प्रयत्न करत होते की काही जरी झालं तर तुम्हालाच दोषी धरण्यात यावं, अशा प्रकारची एक सिच्युएशन क्रिएट केली जात होती. बट त्यावेळेस काहीतरी तुमचे कर्मा रिलीज होणार होते, तुमचे कर्मा राहिले होते जे की ते फुलफिल नव्हते झाले. बट आता हळूहळू तुमचा कर्मा पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तुमचे जे कार्मिक रिलेशनशिप होते ते तुमच्या जीवनातून हळूहळू दूर होत आहेत. अँड नक्कीच हे खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनाकडे तुम्ही अट्रॅक्ट केलेली आहे. तर हे सर्व जे काही झालं ते तुमच्यातील अँड तुमच्या जे डिवाइन काउंटर पार्ट मधील कनेक्शन आहे त्यामुळे झालेलं आहे. तुमचं जे थ्रोट चक्रा होता ब्लॉक तो आता हळूहळू ओपन झालेला आहे. तसेच तुमचा जो सॅक्रल चक्रा होता, मणिपूर चक्रा होता, तर तोही आता ओपन होताना इथे दिसून येत आहे. मे बी तुमचा थर्ड आय चक्रा जो आहे तो आता इथे कुठेतरी क्लीन्स होताना दिसून येत आहे. तर तुम्हाला नक्की मेडिटेशन ध्यान करण्याची सुद्धा येथे गरज आहे. तर सर्वांनी कमेंटमध्ये टाईप करा की तुम्ही कुठल्या प्रकारचं मेडिटेशन करत आहात आणि किती वेळ तुम्ही मेडिटेशन करता ते सुद्धा इथे तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. आणि ज्यांना जे काहीच सध्या अजून मेडिटेशन करत नाही तर त्यांनी लवकरात लवकर मेडिटेशन करायला तसेच ध्यानधारणा करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. मे बी तुम्ही कुठलंही मेडिटेशन करत असो, तुम्ही मेडिटेशन म्हणजे फक्त ध्यानमुद्रा घेऊन बसणं नाहीये, तर तुम्ही डान्स करत असाल, कोणी जिमला जात असेल, काही हे सुद्धा आपल्यासाठी मेडिटेशनच आहे. कोणी काही धार्मिक पुस्तकं वाचत असतील किंवा कोणी योगा करत असेल किंवा कोणी खूप जास्त असे नॉलेजेबल व्हिडिओ पाहत असतील किंवा कोणी असे काही व्हिडिओ पाहत असतील त्या थ्रू त्यांना काहीतरी स्पिरिच्युअल ज्ञान मिळतंय, अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा अशा प्रकारचे पुस्तकं वाचणं हे सुद्धा एक प्रकारचं मेडिटेशन आहे. किंवा काही गोष्टी ऐकणं, धार्मिक गोष्टी ऐकणं, पोथी ऐकणं किंवा जप करणं हे सुद्धा एक प्रकारचं मेडिटेशनच आहे. तर कुठल्या प्रकारचं मेडिटेशन तुम्ही करता ते नक्कीच टाईप करून मला सांगा. अँड तुम्ही जर काही ऍक्टिव्हिटीज करत असाल, डान्स किंवा जिमला जाणं, तर हे सुद्धा तुम्ही मला टाईप करून सांगायचं. बिकॉज आपल्याला माहिती ओशो ध्यानामध्ये आपण ज्यांनी ओशो गुरूंना ऐकलेलं आहे त्यांना माहिती ओशो ध्यानमध्ये त्यांचं एक डान्स मेडिटेशन नावाचं एक मेडिटेशन असतं की 20 ते 30 मिनिटं फक्त ते डान्स करून घेतात अँड त्यानंतर जो रिलॅक्सेशन त्यांच्या बॉडीला मिळतो तर ते पण एक प्रकारचं मेडिटेशनच असतं. तर तुम्ही कुठल्या प्रकारचं मेडिटेशन करताय ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्या इष्टदेवतेच्या नावानेही तुम्ही कमेंट करू शकता. ज्यांना ज्यांना सांगणं शक्य नाहीये त्यांनी, बट मला माहितीये की सर्वजण मेडिटेशन करतात, तर जे कर्म आहेत ते रिलीज होत आहे. ओ माय गॉड. सो आपल्याला दिसून येतंय 4 ऑफ कप्सची एनर्जी आहे. तर त्यांना खूप काही बोलायचं आहे तुमच्याशी. मे बी त्यांचं लव जे आहे ते एक्सप्रेस करणार आहेत. अँड एक ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे, येऊ शकतात ते तुमच्याकडे. अँड त्यांना खूप काही दिवसापासून जे काही बोलायचं होतं ते आता ते कन्फेस करणार आहेत. असू शकतं बिकॉज दिस इज नॉट अ फिजिकल रिलेशनशिप, इट्स अ सोल रिलेशन. अँड ते तुमच्या फिजिकल बॉडीपेक्षाही तुमच्या सोलवरती खूप जास्त प्रेम करतात. एक आत्मिक प्रेम आहे जे जन्मोजन्मीचं आहे. बिकॉज तुम्ही वेगळे नाहीच आहात, तुम्ही एक वन सोल आहात. सो आपल्या सोलवरती आपलं प्रेम नक्कीच असतं. सो काही दिवसांमध्येच आपल्याला दिसून येईल की ते तुमच्याशी खूप जास्त बोलतील, खूप जास्त एक चांगल्या प्रकारचं कॉन्व्हर्सेशन तुमच्यामध्ये होईल. अँड ज्या काही गोष्टी आतापर्यंत बोलले नव्हते की इतके दिवस त्यांनी काय केलं, काय काय त्यांना अनुभव आले, ते सुद्धा ते तुमच्याजवळ येऊन एक्सप्रेस नक्की करतील. तर येथे तुम्हाला नक्कीच क्लेम करण्याची गरज आहे. तर जे कोणी होते की मनीशी रिलेटेड खूप जास्त सध्या विचार करत आहेत, टेन्शन मध्ये आहेत, तर घाबरू नका. तुमच्याकडे मनीचा फ्लो येत आहे.
सो हे 2025 साठी पण आपण एक रीडिंग घेणार आहोत, जी की आपल्या राशीनुसार असेल. तर त्यामध्ये आपण नक्कीच चेक करणार आहोत की राशीनुसार तुम्हाला काय फळ मिळणार आहे. सो हे जे कार्ड्स आपलं आले आहे एस ऑफ पेंटिकलचं, तर हे जे तुमचं नातं आहे जवळपास 1 वर्षापासून तरी तुम्ही ह्या नात्यामध्ये आहात आणि 1 वर्ष झाला असेल कदाचित, की एकही दिवस असा गेला नाही की त्यांनी तुमचा विचार केला नाही किंवा तुम्ही त्यांचा विचार केला नाही. बिकॉज हा विचार थांबू शकत नाही, बिकॉज हे एक सोल लेवलचं कनेक्शन आहे. तुम्ही एनर्जेटिकली कनेक्टेड आहात, त्यामुळे तुम्ही कधीही त्यांचा विचार करणं थांबू शकत नाही ना, ते थांबू शकतात. तर एक ट्विन फ्लेम जर्नीचं कन्फर्मेशन इथे दिसून येत आहे. बट डिवाइनचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे. सो असं नका समजू की तुम्ही काय कार्य करता ते डिवाइन पाहत नाही, तर नाही, तर डिवाइन पाहतोय तुम्ही काय करताय काय नाही. तर ह्याकडे खूप जास्त तुमचं नातं जे आहे ते सेफ अँड सिक्युअर केलेलं आहे. नक्कीच आपल्याला दिसून येत आहे नाईट ऑफ पेंटिकलचं कार्ड आलेलं आहे. तर नक्कीच एक ऑफर तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. लवकरच एक ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे. ट्रॅव्हल होऊ शकते कुठल्या तरी बाबतीत, तुम्ही जाऊ शकता किंवा ते तुमच्याकडे येण्याचा विचारामध्ये आहे. सो ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे. तर नक्कीच आपल्याला दिसून येते खूप जास्त विचार करत आहेत, ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये आहेत. बट मनातील युद्ध जिंकणार आहेत तुम्ही आणि तेही. जे काही मनातल्या मनात तुमचं चाललं होतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा आहे का नाही, ते आहे का नाही, हे आहे का नाही, आणि हे काय आहे, हे रिलेशन एवढं कसं ऑब्सेसिव्ह थिंकिंगचं आहे, म्हणजे एक प्रकारचं कळत नव्हतं नेमकं काय आहे. तर क्लॅरिटी येताना दिसून येत आहे. तर बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आहे 8 ऑफ पेंटिकल्स. तर आपल्याला माहिती आहे शनीचा नंबर आहे 8 अँड तुम्ही केलेल्या कार्याचे तुम्हाला फळ मिळणार आहे. खूप जास्त तुम्ही वर्क केलेलं आहे, डिवाइन तुमच्यावरती खुश आहे अँड ते जे पर्सन आहेत ते खूप जास्त तुमच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेण्याच्या विचारामध्ये आहेत. मे बी ते तुमच्याशी मॅरेजच्या सुद्धा विचारामध्ये इथे दिसून येत आहेत. तर आपल्याला दिसतंय त्यांच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत. सध्या कामाचं खूप जास्त वर्कलोड आहे त्यांच्यावरती अँड फक्त लव्ह रिलेशनच्या संदर्भात नाही, तर काही करिअर ऑप्शन्स पण त्यांच्यासमोर आहेत किंवा तुमच्यासमोर पण असू शकतात. बट नक्कीच ते काहीतरी योग्यच तुमच्यासाठी चूज करतील अँड येत्या काही काळामध्ये तुमच्याकडे एक ट्रॅव्हलिंग एनर्जी दिसून येत आहे, तसेच कम्युनिकेशन होताना दिसून येत आहे. तर ही होती आजची एनर्जी जी आपण चेक केली. काही डिवाइन थ्रू आपल्याला मेसेजेस मिळत आहेत का ते पाहूया. डिवाइन प्लीज गाइड मी. कलेक्टिव्हच्या एनर्जीसाठी काय ऑप्शन आहेत. ओके ओके 2च कार्ड घेऊया आपण, 2च कार्ड घेऊया. तर करेज, नक्कीच इतक्या दिवस जे काही गोष्टी बोलले नाही त्यासाठी एक धैर्य तुमच्यामध्ये आणि तुमच्या काउंटर पार्टमध्ये निर्माण करत आहे युनिव्हर्स. थ्रोट चक्र ब्लॉक होता सो तो ओपन होत आहे. तर नक्कीच तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे लोकांसाठी किंवा घरातल्यांसाठी त्याकडे डिवाइननी नक्कीच लक्ष दिलेलं आहे आणि स्वतःसाठी सुद्धा जे काही केलं त्याकडे सुद्धा युनिव्हर्सचं लक्ष आहे. सो तुम्हाला एक आता धैर्य प्रदान केलं जात आहे की तुम्ही तुमच्या मनातील ज्या भावना आहेत किंवा त्यांच्या मनातील ज्या भावना आहेत ते तुमच्याकडे लवकरच एक्सप्रेस करताना दिसून येत आहे. त्यानंतर टर्निंग इनचं कार्ड आहे. तर आपल्याला माहिती आहे बाहेर कुठेही काही नसतं, सगळं आपल्या अंतरंगातच सगळ्या गोष्टी असतात. सो तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे. मी तुम्हाला मगाशीच विचारलं कुठल्या प्रकारचं मेडिटेशन करता, मला नक्की सांगा, मला आवडेल तुमच्या कमेंट्स वाचायला. सो टर्निंग इन व्हा, मेडिटेशन करा. असू शकतं काही वाईट प्रवृत्तीचे लोक सुद्धा तुमच्या
आजूबाजूला आहेत जे की तुमचं मनोधैर्य कमी करण्याचा प्रयत्न करतात. ते तुम्हाला तुमचं चांगलं चाललंय ना तर निगेटिव्हिटीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, जे की तुम्ही आतापर्यंत एवढ्या सगळ्या संकटावर मात करून तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे आलेले आहात. तर त्यांना वाटत नाही की तुम्ही जे काही केलंय ते असं तुम्ही ग्रो करावं किंवा जीवनामध्ये पुढे जावं. अशी सुद्धा काही लोक तुमच्या आजूबाजूला आहेत, तर त्यांच्यापासून थोडंसं दूर राहा, कॉल कट करून टाका. सो त्यांच्यापासून थोडंसं दूर राहा. ह्याच्या संदर्भात एक व्हिडिओ मी आता उद्या परवा टाकेल की जे लोक तुम्हाला दुखावतात नेहमी, कारण की तुम्हाला काही कुणाला दुखवायचं नसतं, बट काही लोक जे आहेत तुमच्या जीवनामध्ये ते नेहमी प्रयत्न करतात की तुमचं मन कसं दुखावलं जाईल आणि तुम्ही कसे आयुष्यभर संकटामध्ये किंवा दुःखामध्ये राहाल. तर या संदर्भातला एक व्हिडिओ मी आता तयार करणार आहे, बिकॉज तशी पण काही एनर्जी डाउनलोड झाली होती. सो अशा लोकांपासून दूर राहा, निगेटिव्ह विचार करणं सोडून द्या. सो मॅच्युरिटीची बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आहे. सो नक्कीच काही काळामध्ये तुम्ही आतापर्यंत खूप जास्त मॅच्युरिटीनेच वागत आलेल्या आहात, तर एक हेल्दी कम्युनिकेशन सुद्धा होताना दिसून येत आहे. सेलिब्रेशनची एनर्जी आहे. तर नक्कीच मे बी 2025 वर्ष सर्वांसाठी खूप जास्त चांगला असावं आणि मी अशी प्रेयर करते, भगवंताला प्रार्थना करते की ज्यांची युनियन व्हायची राहिलेले आहेत त्यांची सगळ्यांची युनियन होऊ दे, अँड ज्यांचे रियुनियन व्हायचे असतील त्यांचे रियुनियन सुद्धा होऊ दे. तर मी परमेश्वराकडे नक्कीच तुमच्या सर्वांसाठी खूप जास्त मनापासून प्रार्थना करते. अँड नक्कीच माझ्या प्रार्थनेला माझे जे स्पिरिट गाईड्स आहेत ते कधीही मला नाराज नाही करणार, कधीही निराश नाही करणार, कारण की जी तळमळ आहे ती मी समजू शकते. तर नक्कीच तुमच्यात नक्कीच काही ना काहीतरी चांगलं कॉन्व्हर्सेशन व्हावं, कम्युनिकेशन व्हावं, यासाठी मी डिव्हाइनकडे प्रार्थना करते. तर नक्कीच हे सेलिब्रेशन येऊ, नवीन वर्ष खूप आनंदात जावं तुमचं सर्वांचं. तर काही लो मेसेजेस घेऊया तुमच्या पार्टनरकडून. त्यांना काय बोलायचंय बघूया आपण थोडं. तुमच्या पार्टनरचं नाव घ्या 3 वेळेस, किंवा तुम्ही टाईपही करू शकता. Divine, please tell me. तर एकच मेसेज पुरेसा आहे, आय थिंक सो. माय लव्ह इज अनकंडिशनल. तर खूप जास्त ते तुमच्यावरती अनकंडिशनली लव्ह करतात. त्यांना काही नाही पाहिजे तुमच्याकडून, कसलीही अपेक्षा नाहीये. अँड त्यांच्या जीवनामध्ये ते खूप जास्त तुम्हाला मिस करत आहेत. अँड त्यांचं खूप जास्त प्रेम आहे तुमच्यावरती, तुमच्याविषयी खूप जास्त केअरिंग आहे. त्यांनी आता स्टँड घ्यायचं ठरवलंय की जीवनात काहीही असो, कुठलंही रिलेशनशिप असो, बट हे जे रिलेशनशिप आहे त्यांना गमवायचं नाहीये. या बाबतीत ते खूप जास्त विचार करत आहेत, बिकॉज हे सॅक्रेड रिलेशनशिप आहे, ह्याची जाणीव त्यांना झालेली आहे. सो ते तुम्हाला म्हणत आहेत की माय लव्ह इज अनकंडिशनल. नेक्स्ट मेसेज घेऊया. एक असा मेसेज आलाय सहजच, आय लेफ्ट यू बिफोर यू लिव्ह मी. तर कोणीतरी जे आहेत पार्टनर ते तुम्हाला म्हणत आहेत की तू मला सोडायच्या आधी मी तुला सोडून गेलोय. सो असू शकतं ही कुणाची तरी एनर्जी आहे जे की नो कॉन्टॅक्ट मध्ये आहे. ओके. तर हा मेसेज आय थिंक म्हणजे पूर्ण रीडिंगची कन्क्लूड करणारा आहे. सो नक्कीच आय फेल टू एक्सप्रेस माय ट्रू फिलिंग फॉर यू. तर कुणीतरी हे सांगतंय की मी सांगू शकलो नाही माझ्या काय फिलिंग्स आहेत तुझ्या बाबतीत. तर नक्कीच काय ट्रू फिलिंग्स आहेत हे मी तुम्हाला आजच्या रीडिंगमध्ये सांगितलं. खूप जास्त अनकंडिशनल लव्ह आहे तुमच्या बाबतीमध्ये. अँड त्यांना हे सांगता नाही आले, या बाबतीत ते रिग्रेट भी महसूस कर रहे हैं. तर बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आहे, लेट्स टॉक अँड क्लिअर आवर मिसअंडरस्टँडिंग. तर ते असं म्हणत आहेत की त्यांना तुमच्याशी बोलून जे काय मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज झालेला आहे तो त्यांना दूर करायचा आहे.
तर खूपच जास्त पॉझिटिव्ह अँड लव्हिंग एनर्जी होती अँड नक्कीच तुम्हाला क्लेम करण्याची गरज आहे. सो ही होती तुमच्या पार्टनरचे मेसेजेस, युनिव्हर्सचे मेसेजेस. जे तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्हिटी आहे ती नक्कीच दूर केली जाणार आहे. तुमच्याकडे एक हेल्दी कम्युनिकेशन येत आहे, ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे, कर्मा रिलीज होत आहे, कार्मिक रिलेशनशिप रिलीज होत आहे तुमच्या जीवनातून. तसेच जे निगेटिव्ह पीपल्स आहेत त्यांना सुद्धा दूर केलं जात आहे. एंजलची, स्पिरिट गाईडची तुमच्यावरती नजर आहे, परमेश्वराची तुमच्यावरती नजर आहे. तर तुम्ही जे कार्य करता ते असेच पॉझिटिव्हिटीने पुढे घेऊन जा, तुम्हाला नक्कीच यामध्ये सक्सेस मिळणार आहे. तर ज्यांना कोणाला पर्सनल रिडिंग पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच व्हॉट्सअपवरती माझी जो नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा, तुमची रिडिंग बुक करा. सो 2025 विषयी जर कोणाला प्रेडिक्शन हवे असेल तर त्यांनीही त्यांची रिडिंग बुक करायची आहे. तर हे होते तुमची आजची रिडिंग. तर ज्यांना ज्यांना रिझोनेट झाली त्यांनी नक्कीच क्लेम करा. व्हिडिओवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ असेच शेअर करा. सो थँक्यू सो मच अँड सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.